ताट बसा, डोळे 3 वेळेला सामूहिक ओंकार. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं सदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांसा जनी जन्म नामार्थजात जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सुखासारखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे. माझा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांची. समचरण सरोजं सागर नीलांबुदाभं जगन्मोहकपाणिं वन्दनं वन्दनानां. कर्णतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझी न शंभो मज कोणतारी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय
गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भावना तुझा वाचतोय. श्रीमद भागवताचा जो महामंत्र, या मंत्राचा जप करूया. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि ओम नमो भगवते
वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय बोला कुंडलिका वरदे हरिचरण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। या श्रीमद भागवत कथा सप्ताहामध्ये अवगाहित होण्याकरता उपस्थित सर्व श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक याज्ञिक यांच्यापैकी कोणी उपस्थित असेल तर कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार अशांच्यापैकी विशेष करून जर कोणी उपस्थित असेल तर अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करतो। राजा परीक्षिताला शुकदेवजी महाराज भागवत सांगताय। राजा परीक्षिती हे निमित्त आहे बरं का, त्याच्या निमित्ताने आपल्याला सांगितलंय ते, कारण आपल्याला जे भय आहे ना तेच त्याला आहे, म्हणून त्याला निमित्त केलं। गीता अर्जुनाला सांगितली म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगितली। लक्षात घ्या, जो भगवंतांच्या एवढ्या निकट आहे ना त्याला मोह असेल का हो राहिलेला? एवढ्या निकट आहे, रोजचा सहवास आहे भगवंतांचा, पण मग त्यालाच का सांगितली? तर त्याला निमित्त केलं बरं का भगवंतांनी, आणि मग आपल्याला सांगायचं होतं भगवंतांना कसं वागा। म्हणून पहिला अध्याय जो आहे ना गीतेचा, अर्जुन विषाद योग आहे बरं का त्याचं नाव, ते नाव सुद्धा तेवढ्या करता आहे बरं का, त्याला काही विषाद होणार नाही बरं का, त्याच्या निमित्ताने आपल्याला होणारा विषाद आहे ना तो दूर करायचा आहे भगवंतांना। आणि पहिली जी कथा झाली ना परीक्षित राजाला सांगितली, तर तेव्हा असा उल्लेख आहे, स्वतः व्यास येऊन बसले बरं का,
व्यासजी आलेत कथेला आणि व्यासांना आश्चर्य वाटलं बरं का. काय काय जबरदस्त सांगतायत. हा माझ्या पुढचा आहे बरं का, त्यांचा मुलगा आहे खरं तर. पण वडिलांना आनंद केव्हा होतो, एक पाऊल पुढे. मी लिहिलंय म्हणाले सगळं, पण मला सुद्धा मोह झालाच होता. हा माझा पुत्र आहे, हा माझा पुत्र आहे. म्हणून तर पहिली जी सुरुवात आहे ना, आपण ऐकलंय, मी त्या भागाकडे गेलो नाही. शुकदेव निघाले आणि व्यास अरे शुका असं खरं पाठीमागे चालले. तेव्हा वृक्षांनी ओ दिली आहे बरं का. वृक्षांनी सांगितलंय त्यांच्यात आणि आमच्यात एकच परमात्मा आहे बरं का. व्यासजी हे त्यांना कळलंय, तुम्हाला कळलेलं नाही आहे. आणि व्यासांना फार आनंद झाला बरं का. काय जबरदस्त सांगतोय मला. हा योग्य आहे बरं का. भगवान शंकरांचे अवतार आहेत. शंकरच सुखदेव म्हणून आलेले आहेत व्यासांच्या पोटी. आणि ते सांगतात की मी जे सगळं सांगणार आहे तुम्हाला, त्याचं सार काय आहे, तर त्याचं सार चतुश्लोकी भागवत आहे. त्याचा पाठ करू आणि मग आजच्या कथेकडे बोलू. अर्धे वेळ सांगतो, पाठीमागून. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत सांगतात या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, ह्या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलं आहे. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आमचं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्याच्यामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. भगवंत म्हणतात ज्या गोष्टींपासून हा देह बनलाय त्याच वस्तू तुम्ही बाहेरून आतमध्ये घेता. याचा अर्थ भगवंत सांगतात मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि जिज्ञासू जीवाने असं म्हटलंय बरं का भगवंतांना. मी म्हणतो की ज्याचा याच्यावर विश्वास नाही त्याला हे पटवून घ्यावं लागतं ना. आपला विश्वास आहे म्हणून तर आपण इथे येतो ना. आपला विश्वास नसता तर आलो असतो का? नसतं. आपली श्रद्धा नसती तर आलो असतो का? आणि श्रद्धा ही मुळात अंधच असते बरं का. कोणी पाहिलंय का कोणी? आहे असं कोणी? म्हणजे
मला तरी असं भाग्य नाही मिळालं बरं का, कथेत कोणी आले आणि म्हणालो की मी पाहिलं आहे. पण मला एक भाग्य मिळालंय बरं का, सगळ्यांकरता सांगतो. माझ्या कथेला सनकादिक आले बरं का, सनत कुमार आलेले कथेला. तुम्ही म्हणाल कसं काय, तर विमान नगरला जी कथा होती ना, तिथे एक मिलिटरी ऑफिसर होते, ते कथेला यायचे, त्यांचं नाव सनकादिक होतं. शुकदेव येतातच, शुकदेव तर येतात, सनकादिक सुद्धा आले बरं का, व्यास येतात. हे सगळं असतं बरं का इथे आजूबाजूला, हे सगळे असतात आजूबाजूला. ते आपल्याला शक्ती देत असतात बरं का, शक्ती देत असतात. काल आपण पाहिलं की तो विवाह पार पडला, कंसाने कारागृहात टाकलं, एक एक करत 6 मुलं मारली, 7वा गर्भातून काढून घेतलं. संकर्षण नाव मी सांगितलं, बलराम दादांचं का पडलं एक नाव, आणि हा 8वा आला. प्रत्येकाला वाटतं की नाही आपल्या संसारामध्ये एखादा गोपालकृष्ण असावा, एवढ्या करतच असतो बरं का. आपण सामान्य आहोत बरं का. अनेक वेळेला हे फार अवघड करून सांगता येतं बरं का. भागवताचं वैशिष्ट्य आहे, भागवत फार अवघड पण सांगता येतं बरं का. म्हणजे फक्त तत्वज्ञानाचा भाग सांगायचा की अवघड वाटतं बरं का ऐकायला. त्यांना फार छान सांगितलं, फार छान सांगितलं, पण काय सांगितलं ठीक आहे बरं, काय सांगितलं ते नाही कळत, पण काहीतरी फार छान सांगितलं तसंही सांगता येतं बरं का. तो एक भाग झाला या सगळ्या तत्वज्ञानाचा. तत्वज्ञान मुळातच श्रवणाकरता गोड असलं तरी पचनाकरता कठीण आहे ना. तर तसं होऊ नये म्हणून ते कथा रूपातनं सांगायचं. आमच्याकडे कथा का आल्या, तर एवढ्या करता त्या सगळ्या कथा आल्या. प्रत्येक गोपीला असं वाटतं बरं का की माझ्या संसारात एकदा तरी कृष्णानं यावं. खरं तर आपण गोपींकडे वळलेलो नाही अजून. मला खरं तर तो नंद महोत्सव सांगायचा आहे, पण नंद महोत्सव सुरू होण्यापूर्वी आमच्या यशोदेची काय अवस्था होती. तिला वाटत होतं ना उत्तरार्धात पुत्रप्राप्ती झाली बरं का. नंद आणि यशोदा यांना बऱ्यापैकी वयाच्या उत्तरार्धामध्ये ही अपत्य प्राप्ती झालेली. काय केले तिथल्या लोकांनी माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. नंद आणि यशोदेला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून गोकुळातले सगळे जण आहेत ना, हे एकादशीचं व्रत करतायत बरं का. आणि त्या एकादशी व्रताचं पुण्य यांना अपत्य व्हावं म्हणून खर्च करतात बरं का. आपण उपवास का करतो, आपलं काहीतरी बरं व्हावं म्हणून बरं का. म्हणून आपण पुण्या मुंबईत होत बरं का. आपण जर आपलं पुण्य दुसऱ्यांकरता खर्च करायला लागलो ना, तर एक ना एक दिवस आपल्याला नक्की वृंदावनामध्ये गोकुळामध्ये प्रवेश मिळणार बरं का. आणि तो फार दूर नाही, तो आजच मिळणार आहे, तो आजच मिळणार आहे. आपण असं सगळ्या दिला पाहणार होत ना. फक्त त्या कानांनी नाही ऐकायचं बरं का, प्रत्यक्ष अनुभवायचा प्रयत्न करायचा, तिथे असण्याचा. यशोदा जेव्हा कानाला ओरडते ना, तेव्हा तो प्रसंग डोळ्यासमोर आणायचा. आणि जोपर्यंत हा कान्हा तिच्या आयुष्यामध्ये नव्हता,
तेव्हा तिला तिला वाटायचं बरं का की एकदा तरी भावाला प्रत्येक आई वाटतं ना लग्न झाल्यानंतर कन्या अपत्य असावं अपत्य असावं. तिचंही तसंच झालंय बरं का. पण सगळ्यावरती काळ हे औषधे आणि काळ उलटून गेलाय बऱ्यापैकी. 50च्या पुढे जवळजवळ यांना अपत्य प्राप्त झाली आणि ती भगवंतांना सारखं विनवतीये बरं का, सारखं विनवतीये. ती म्हणते मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार. भगवंता अगदी छोटं बरं का, नवरा बायको आम्ही दोघं ह्या इवलेसी रोप लावी हरी दारी त्याचा तो वेल वाढण्याकरता म्हणून आहे बरं का. मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार. 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 मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार. आणि हा हरी जेव्हा आपल्या संसारात येतो ना तेव्हा काय होतं तिला कळलं बरं का. जब हरी सामने आता है तब क्या होता है. ती म्हणते मेरी नैया लगा पार मेरी बिगड़ी बना आज. मेरी नैया लगा पार मेरी बिगड़ी बना आज. मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार. जब याद तुम्हारी आती है तन मन को शुद्ध बिसराती है. 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 ये कैसी तुम्हारी माया है. बहती असुवन एक धारा 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 है. मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार. आणि गंमत बरं का मागच्या युगात हे सगळं झालंय बरं का. तेव्हा ती म्हणते की अरे कान्हा तुला भेटून किती युग लोटली रे. किती युग लोटली. आता ये आता ये आता ये. ही भक्ताची मागणी आहे बरं का. त्या नजरेतनं पहा याच्याकडे. मुझको बिछड़े युग बीत गए. मुझको बिछड़े युग बीत गए क्यों मेरे प्रभु तुम रूठ गए. मुझको बिछड़े युग बीत गए क्यों मेरे प्रभु तुम रूठ गए. आणि आपल्याला वाटत असतं ना हे मी केलं हे मी केलं हे मी केलं. हे जोपर्यंत असतं ना तोपर्यंत येत नाही बरं का. मग काय करावं लागतं त्याच्या समोर शरणागती पत्करावी लागते बरं का. त्याच्या समोर हार पत्करावी लागते. म्हणून मला असं वाटतं की भगवंतांसमोर हार पत्करावी लागते. या हाराकरता बहुतेक कीर्तनकार किंवा प्रवचनकारांना हार घालत असतील. मैं हार गया तुम जीत गए.
मैं हार गया तुम जीत गए. मान्य करायचं बरं काही. भगवंता मी तुला शरण आलोय बरं का. मी माझी हार पत्करली आहे. हे का मान्य करायचं. आपण जर म्हणलं ना की मला सगळं माहिती आहे, तर मग आपल्या माठात नवीन पाणी साठणार कसं. नाही का. आपला माठ रिकामा पाहिजे ना. माठ रिकामा पाहिजे. जेवढा आपण रिकामे होऊ ना, जेवढे रिकामे होऊ तेवढा अधिक आपण साठवू शकतो. आता लक्षात ठेवा. मेरा छोटा सा संसार हरी ना जाओ एक बार. हा संसार कसला आहे म्हणाले शंकराचार्य म्हणाले आमचे संसरती इति संसार. हा जो हळूहळू सरत जातो ना त्याला संसार म्हणतात. आमचे सावरकर म्हणाले संसार म्हणजे काय. चूल आणि बोळक्याची मांडा याला संसार म्हणतात का ग. हे मला त्या संसारात पडायचंच नाहीये असं असेल ना त्याला पडायचंच नाही. जरी म्हणाले ना ने मजसीने परत मातृभूमीला, पण तिथे टिचून उभे होते बरं का. तिथे टिचून उभे होते. इस पाप पुण्य के फेरे में ना लाओ बार बार, ना लाओ बार बार. इस पाप पुण्य के फेरे में ना लाओ बार बार, ना लाओ बार बार. अब तो दर्शन दो सरकार, अब तो दर्शन दो सरकार, अब तो दर्शन दो सरकार, अब तो दर्शन दो सरकार. मेरा छोटा सा संसार हरि मना जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ह्या पदाची रचना मी फार पूर्वी केली होती बरं का. पण गंमत सांगतो तुम्हाला, हे पहिल्यांदा मी म्हटलेलं आहे भागवतात. काही जागाच अशा असतात ना की जिथे एखादं नवीन काहीतरी म्हणावं असं वाटतं. का लिहिलं खूप आधी आहे. म्हणजे अगदी मला आत्ताच काकूंनी विचारलं की किंवा भागवत असेल तुमचं ते कोणाचं 100 वगैरे म्हणाले ना. 40च्या पुढे गेलं. मोजले नाही आहे मी. हे मोजले नाही वगैरे म्हणतात बरं का लोक. माझ्यावरनं सांगतो मोजतात बरं का. काय असतं आपल्याला कुठेतरी आत माहिती पाहिजे ना काय चाललंय आपलं. म्हणून ती माळ आहे बरं का. म्हणून ती 108ची माळ आहे. हा किती नाही सेवा मोजत नाहीत बरं का. मी 51 वेळा रक्तदान केलं मग त्याला दान म्हणत नाही का. मोजायचं नसतं पण आपल्याला माहिती पाहिजे कशा करतात. तर मी काल काय केलं त्याच्यापेक्षा चांगलं आज काय केलं. काल काय केलं त्याच्यापेक्षा आज चांगलं काय केलं. आज चांगलं काय केलं. माझ्यात परमार्थ मी हे बहुतेक प्रत्येक भागवतात बोललो. परमार्थाची वाट ही स्वार्थापासून सुरू होते लक्षात ठेवा. याचं कारण माझं कल्याण व्हावं असं मला वाटतं बरं का. आणि तुमचं कल्याण दुसरं कोणीही करू शकत नाही एक सद्गुरू सोडले तर. पण सद्गुरू सुद्धा सरसकट सगळ्यांना आपल्यासारखे करेली तात्काळ सगळ्यांचं नाही बरं का. लोह परिसाची न सहाय उपमा. त्या परिसाला सुद्धा लोखंड लागतं ना. लोह लागतं. तो काही दगडाला नाही करत नाही का. हा उद्धरेत स्वतःचा उद्धार स्वतः करायचा असतो बरं का. ज्ञानदेवांनी उद्धारला तो एखादाच वेळा असतो बरं का. सरसकट नाही सगळ्यांना सांगत बसली म्हण आता अग्नी मिळे पुरोहितम नाही एखादाच. पहिल्यांदा म्हटलं काही ठिकाणी मी हे मुद्दाम आवर्जून सांगतो बरं का. हे पद या ठिकाणी पहिल्यांदा. मागच्या तर आज एक तुम्ही सगळेजण फुगड्या खेळणार आहात ना.
फुगडी म्हणणार आहे, परमार्थातली फुगडी आहे, पण सगळ्यांना घालता घालता म्हणू शकता हरीश होते. ती मी मागच्या वेळेला रचली होती, मागच्या सप्ताहात म्हणली, पण इथेही म्हणणार आहे. मला जरा त्यांना सायलेंटवर करून द्या, घेऊन येत असेल तर तुमचा फोन सायलेंटवर घ्या, नाहीतर त्यांना एक जग द्या ठेवता येईल व्यवस्थित. झालं आणि धावपळ सुरू झाली बरं का. पहाटे किती वाजता, 3:30-4 वाजते. या सगळ्याला काय म्हणतात माहिती का? ब्राह्म मुहूर्त म्हणतात. ऐकले की नाही हा शब्द? कोणी कोणी पाहिलाय हा मुहूर्त? आहे कोणी असं? ऐकते. शाळा कॉलेजमध्ये शिकणारे असतात ना, ते उठतात बरं का लवकर. शिकवणारे उठतात. हो, आमच्या काकू 20 वर्ष 4 वाजता उठून 5-5:30 पर्यंत स्वयंपाक करून, स्वयंपाक असा शब्द आहे बरं का, आणि त्या स्वयं करायच्या, हे विशेष आहे. मग मिलिटरी स्कूलला जायचा. सगळ्या भरा 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 जमा झाल्या आणि एक गोपी त्या यशोदेला म्हणाली, यशोदे पाहिलंच का ग? यशोदेने विचारलं, काय? इथे आपण काल थांबलो होतो, आठवतंय का? आधी कितीही सांगितलेलं असतं ना तरी काल कुठे थांबलोय, फार महत्वाचं आहे बरं का. याचं हे लौकिकात पण आहे आणि व्यवहारात पण आहे बरं का. काल कुठे थांबलोय, त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जायचंय आम्हाला, आणि काल थांबलो त्याच्यापेक्षा. अगं यशोदे, याच्या चेहऱ्याकडे बघ म्हणाली. काय गोंडस दिसतोय हा, जणू राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काय संतांनी वर्णन केले हो आमच्या. दुसरी म्हणाली, अगं मुखाकडे सोड, त्याची जीवनी बघ किती छान दिसते, एवढीशी जीवनी आहे, आणि काय लाल चुटुक्क ओठ आहे. तिसरी गोपी म्हणाली, त्याच्या चेहऱ्याकडे काय बघताय, हाताकडे बघा, केवढे इवले इवले हात आहेत त्याचे. चौथी गोपी म्हणाली, अगं हाताकडे काय पाहताय, भगवंतांच्या श्रीचरणांकडे पाहायचं असतं बरं का. भगवंतांच्या श्रीचरणांचा आश्रय घ्यायचा बरं का. आपले ते पाय बरं का, भगवंतांचे श्रीचरण, बरं काय दोन्ही. त्यांचे श्रीचरण का? कारण त्यांचे चरण जिथे जातात ना तिथे श्री बरोबर जाते, म्हणून. श्री म्हणजे लक्ष्मी. आणि गोकुळामध्ये लक्ष्मीनं नांदायला सुरुवात केली बरं का. सगळ्या गायींनी विचार केला की आता जरा अर्धा लिटर दूध जास्तच देऊ म्हणाले. गोमय अधिक, दूध दुभता अधिक. सगळेजण एकदम विचारात पडले. खरं तर काल जो चारा देत होतो तोच आज देतोय, पण अचानक कसं काय दूध वाढलं गाईचं. भगवंतांनी अवतार घेतलाय ना, कारण तो गोसेवेसाठी घेतलाय बरं का, म्हणून त्यांचं एक नाव आहे गोपाल. नुसतं नाव लावलेलं नाही बरं का, केली आहे प्रत्यक्ष सेवा. फार अवघड आहे बरं का सेवा करणं, फार अवघड आहे. झाली धावपळ सुरू झाली सगळी, आणि त्या गोपी आता जातच नाहीत बरं का. यशोदेच्या घरात ज्या जमा झाल्या आहेत ना, त्या गोपी जातच नाही. एक गोपी पटकन म्हणाली, यशोदे तू याचं नाव काय ठेवायचं ते ठेव, आम्ही याला आजपासून कान्हा म्हणणार. बस झालं. आणि सगळ्या कान्हाचे लाड करण्याकरता म्हणून जमा झाल्या आहेत बरं का. एक गोपी उठली धावत धावत धावत,
नंदबाबांकडे गेली आणि नंदबाबांना म्हणाली, नंदबाबांना माहिती नव्हतं तोपर्यंत, ती म्हणाली, नंदबाबा तुम्हाला मुलगा झालाय. नंदबाबा इतके आनंदले, त्यांच्या नावातच आनंद आहे ना, म्हणून भगवंतांनी अवतार घेतला. आणि यशोदा, यश देणारी ती यशोदा, यश ददाती असा संस्कृतमध्ये ती यशोदा. आणि अशी यश देणारी भगवंतांची माता आहे बरं का. मग काय झालं, नंदबाबांनी आपल्या गळ्यातला कंठा काढला आणि दिला तिला. घे म्हणाले. ती म्हणाली, छे कंठा नको मला. अरे बाबा, असं आत्तापर्यंत नव्हतं कधी झालं. नंदबाबांनी काही दिलं आणि कोणी नाकारलं. नंद मुख्य आहेत बरं का त्या गावचे. अजून एक दुसरा काढला, तो दिला. ती म्हणाली, नको मला, हे नको मला. मग नंदांना वाटलं काही गळ्यातली सोन्याची चेन आहे ती हवी असेल तिला, म्हणून ती काढली, ती दिली बरं का. नको मला, हे नकोय म्हणाली, हे पण नको मला. नंदबाबा म्हणाले, तुला 1,00,000 गाई देऊ का? 10,00,000 गाई फक्त दान केल्यात बरं का नंदांनी. मुलगा झाला त्या प्रित्यर्थ. म्हणजे आपण जे आत्ता सिरियलमध्ये बघतो ना तेवढंच, किंवा आत्ता जे वृंदावनात कोणीतरी जाऊन आलं ना, आत्ता मला काल आल्यात का त्या की, हां आत्ता आपण जे बघतो ना सगळं, तो सगळा परिसर, तर तो तसा नाही आहे बरं का. म्हणजे भागवतात जो वर्णन आहे, कारण 1 कोटी गाई आहेत असं सांगितलं. 1 कोटी गाई आता त्या परिसरात मावणार पण नाही. त्यांना जी काही जागा लागते, 10,00,000 तर त्यांनी अशाच दिल्या. आणि सालंकृत, त्यात कमी खाणारी वगैरे नाही. कोकणातनं घेऊ. बुवा सध्या एक गाय घेत आहेत बरं का, तुमच्या माहिती करता सांगतो. ती पंगनुरू असते ना, छोटी, साधारण 1,00,000 रुपये किंमत आहे. झाली आहे, जागा नक्की झाली आहे, गाय पण नक्की झाली. कदाचित या चैत्र पाडव्याला येईल ती. सगळं फायनल झाले, गोठा आणि ह्या सगळ्याचं काम चालू आहे. काय असतं, काही गोष्टी असतात ना, या नुसत्या सांगू नये बरं का. व्यासपीठावर काहीतरी करावं, काहीतरी स्वतः करावं बरं का. आणि मी इथे असणाऱ्या प्रत्येकाला सांगेन बरं का, की तुमच्या जवळच्या गोशाळेमध्ये जा, काहीतरी त्यांना द्या, कळलं का. गाय वाचवणं ही आपली गरज आहे, हिंदूंची गरज आहे बरं का. स्पष्ट सांगतो, आपण वाचवल्या पाहिजेत काही, आपण वाचवल्या पाहिजे. एक वेळेस तुम्ही आर्थिक काही टाकू नका, पण गोशाळेला नक्की मदत करा. आणि ठरवून करा बरं का. मुलांचे वाढदिवस आहेत, नातवंडांचे वाढदिवस आहेत, त्यांना घेऊन जा गोशाळेमध्ये, त्यांच्या नावानं पावती करा. काय 1,000-2,000 काही बिघडत नाही बरं का. गोशाळेला मदत करा. तिथे चारा खायला आर्थिक नसेल तर चाऱ्याचे पैसे द्या, पण काहीतरी करा. ती म्हणाली, नको मला 1,00,000 गाई सुद्धा नको. नंदबाबा म्हणाले, 1 गाव देऊ का तुला अख्खं? नको मला 1 गाव सुद्धा नको. मग काय हवंय तुला? याच्यापेक्षा काय हवंय तुला अधिक? ती म्हणाली, नंदबाबा तुम्ही जेव्हा कान्हाला तुमच्या मांडीवर घ्याल ना, तेव्हा तुमच्या नंतर त्याला माझ्या मांडीवरती घ्या. बास. ह्या गोपी कोणी सामान्य स्त्रिया नाही, तो हे जन्मजन्मांतरी तपश्चर्या केलेले ऋषीमुनी आहे. भगवंतांचा सहवास त्यांना फक्त मिळायचा राहिलाय. त्या सहवासाकरता त्यांनी गोपी रूप धारण केले बरं का. गोपी म्हणजे स्त्री नाही, गोपी हा स्वभाव आहे, गोपी हा भाव आहे भगवंतांबद्दलचा. नंदांनी कबूल केलं आणि नंदबाबा आले तर बघितलं सगळं भरलंय, सगळा हॉल भरलाय. आणि नंदबाबांना वाटलं एकदा जाऊयात बरं का आपण मधनं, पण म्हणाले नाही, ह्या गोपींचा अधिकार अधिक आहे माझ्यापेक्षा त्याच्यावर. कारण यांनी तपश्चर्येचं सगळं जे पुण्य आहे ना, ते खर्च केलंय आमच्या दोघांकरता पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून. बाहेर उभे राहिले बरं का. एका गोपीनं सांगितलं, नंदबाबा आले, त्यांना जागा करून दिली आणि मग त्यांनी थोड्या वेळा त्याला
गाडीवरती घेतला आणि ती गोपी नंदबाबांच्या मागेच आहे बरं का. म्हणाली नंदबाबा आठवत आहे ना काय सांगितलंय मगाशी. नंदबाबांनी लगेच तिच्या मांडीवरती दिला बरं का. आणि कान्हा विचार करतोय की केव्हापासून या सकाळी आल्या आहेत, घरी जायला पाहिजे का नाही, यांनी पुन्हा संसारात जायला पाहिजे की नाही, का आपलं मंदिरातच बसायचं म्हणाले सकाळी आलं की टाळ घेऊन, मग घरचे नावं ठेवतील हिला. म्हणून कान्हानं काय केलं, कान्हाने मोठी जांभळी दिली बरं का. एक गोपी म्हणाली आता याचं दे, याला बहुतेक झोप आली बरं का, याला झोपू दे, आम्ही 5 मिनिटात आलोच. सगळ्या गेल्या घरी, कान्हा छान झोपलाय बरं का. आणि आता यांचा हाच उद्योग आहे बरं का. कान्हा झोपलाय म्हणून ते आपल्या घरी जाऊन काहीतरी 5 मिनिटात पटकन करायचे आणि यायच्या बरं का. एकाने विचारलं 5 मिनिटं का लागायचे त्यांना, 5 मिनिटं का लागायचे. तर दुसरी एक जण म्हणाली त्यावेळेला ते बस 2 मिनिट्स ते नव्हतं ना, ते नव्हतं ना म्हणून म्हणाली 5 मिनिटं लागायचे. 2-3 दिवस मध्ये गेले बरं का. आणि कैलासावरती बातमी पोचली, कैलासावरती बातमी पोचली, भगवंतांनी अवतार घेतलाय आणि शिवजी आले बरं का. म्हणजे अष्टमीचं प्रगटीकरण आहे भगवंतांचं, नवमीचं दर्शन आहे. दर्शन भगवंतांचं नवमीला आहे बरं का, दोन्ही अवतारात लक्षात ठेवा. राम अवतारात सुद्धा नवमीचं दर्शन आहे, कृष्ण अवतारात सुद्धा दर्शन नवमीचं आहे. प्रगटीकरण जरी अष्टमीचं असलं तरी. आणि 2 दिवस मध्ये गेले, दशमी आणि एकादशी, 10वा आणि द्वादशीला शिवजी आले बरं का. द्वादशीला शिवजी आले. शिवजींकडे बातमी गेली, म्हणाले मागच्या वेळेला मोहिनी अवतारात मला उशीर झाला होता, तेव्हा या वेळेला उशीर व्हायला नको, पहिला मी म्हणाले, बाकीच्यांचं नंतर सगळे. पार्वतीला सांगितलं, म्हणाले मी आलोच, जरा खालती अवतार घेतलाय, भेटून येतो. तिला बघितलं, असे जाणार का म्हणाले, असे जाणार. शिवजी म्हणाले यात काय वाईट आहे. कसं आहे माहिती ना शिवजींचा वेश, एकाने तर छान वर्णन केलं बरं का. तो ते जटाजूट कशाने बांधलंय म्हणाले, ते सर्पानी बांधलंय. व्याघ्र चर्म बांधलंय कशाने, सर्पानी बांधलंय बरं का. आमचे एक संत अजून म्हणाले की त्यांचं जे यज्ञोपवीत आहे ना ते सुद्धा सर्पाचं आहे. गळ्यात 2-4 सर्प खेळतातच बरं का. आपण नाही का छान आवरलं की टाय लावून बघतो की नाही कोणता सूट होतो या ड्रेसवरती, तसं शिवजी हा सर्प सूट होतोय का, आज तो सर्प सूट होतोय का हो, सर्प का घेतात शिवजी अंगावरती. शिवजींनी विचार केला, मायेमध्ये जो अडकलेला आहे ना त्याला सर्पाची भीती वाटते बरं का, त्यामुळे तो सर्पाच्या जवळ येणार नाही. मी वैराग्यधारी आहे ना, मी काही मायेत अडकणारा, म्हणून म्हणाले सर्पाला जवळ केलं की जो मायेत अडकलाय ना तो जवळ येत नाही बरं का. शुकदेवांचं वर्णन केले बरं का हे सगळं आमच्या संतांनी. म्हणून सर्प अंगावरती फिरवत आहेत बरं का शिवजी. आणि ते चिताभस्म फासलंय, व्याघ्र चर्म गुंडाळलंय, केश सांभार सगळा मोठा असा पसरला. पार्वती म्हणाली अहो जरा तरी आवरून जा. म्हणतात की नाही हो आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणतात की नाही, जरा बरे कपडे का फार प्रॉब्लेम असतो बरं का. आपल्याला काय फार कळत नसतं, कुठल्याही शर्टवर पायजमा पांढराच असतो, जब्बा फक्त बदलायचा. हा सेम आहे, मला तर काही चॉईसच नसतो, पायजमा पांढराच आहे सगळा, जब्बा फक्त आज कुठला वेगळा तो तेवढा. शिवजींनी थोडं सौम्य केलं बरं का रूप, म्हणाले घाबरायला नको ना, बाकीचे लोक घाबरतील म्हणून रूप सौम्य केलं. आणि यशोदेच्या दारात जाऊन उभे राहिले बरोबर.
त्यांना काही पत्ता वगैरे लागत नाही बरं का. कुठे जायचंय त्यांना बरोबर माहिती असतं बरं का. आज सुद्धा शिवजी येतील बरं का दर्शनाला, घाबरून राहा. सांभाळून, घाबरून म्हणजे सांभाळून. सर्प गेला ना, ह्या आहेत ना आमच्या ताई, आता शिवभक्त ना तुम्ही, शिवभक्त आहेत बरं का. शिवजी येणार कथेला, येतात बरं का शिवजी कथेला. यशोदा काहीतरी काम करते बरं का. हे त्यांनी आसन मांडलं, आपला जो त्रिशूल आणि डमरू होता तो जमिनीत रोवला आणि बसले आता दारातनं. शिवजी काही कडी वाजवणार नाही, बेल दाबणार नाही. बालक झाले ना, म्हणजे घरात स्वाभाविकपणे स्त्रिया असणार. हे वैराग्याचं मूर्ती आहे, कसं काय म्हणून बसले बाहेर. जो विरक्त आहे त्यानं शक्यतो संसारात लक्ष झालं नाही इतरांचं, हे सांगायचं आमच्या शिवजींना बरं. आणि झालं काहीतरी पुटपुट आहेत बरं का, ओठ हालताना दिसत आहेत फक्त. यशोदा इकडून तिकडून चालली आहे, काहीतरी कामात आहे. ती म्हणाली, अगं त्या दासीला, दारावरती कोणी गोसावी आले तर असं कर, त्यांना धान्य वाढा, चांगलं सूप भरून धान्य वाढा. ही दासी गेली आपल्या त्या खोलीमध्ये धान्याच्या, आणि सूपामध्ये धान्य घेतलं, सूप भरून बरं का. सूप म्हणजे माहिती आहे ना, नाही तर हल्ली सूप म्हणलं की 1/2 म्हणतात लोक. ते सूप नाही बरं का. तिथे काय सिनियर सिटीजन आहेत म्हणून कळेल, नाहीतर हल्ली काय असं सूप बीप काही नसतं. सूप जातं हे सगळे प्रकार गेले. तिनं ते सगळं सूप भरलं बरं का. असं धान्य वाढतात बरं का भिक्षे करायच्या झोळीमध्ये, आपण वाढतो ते नाही. वासुदेवांना कसं वाढतात. आता काय सगळं वाटीनीच झालं. काही जण म्हणाले वाटी सुद्धा नको, त्यात सुद्धा कपात. वाटी काही कपात आणि धान्य पण कपात म्हणाले. आणि ती आली बाहेर घेऊन बरं का, मोठं सूप आहे. म्हणाली, गोसावी बाबा तुमची झोळी कुठे आहे, मी तुम्हाला धान्य वाढ, मला काही भिक्षा वगैरे नको आहे म्हणाले. मग मला असं कळलं या घरामध्ये बालक जन्माला आले, मला त्याला बघायचं. हिनं आज जाऊन निरोप सांगितला. यशोदे अगं असं म्हणतात. यशोदा म्हणाली, अगं वेडी आहेस का, त्यांचं रूप बघितलंस ना कसलं उग्र. त्यांना सांग हवं तर डबल वाढते भिक्षा. काही बालकाला वगैरे काही, अगं 2-3 दिवसाचा आहे काना माझा, असं कसं घेऊन जाणार त्याला बाहेर. हे आधी तिनं सांगितलं. बाबा बाहेर काही आणणार नाही म्हणाले, कान्हा लहान आहे, छोटा आहे, घाबरेल तुम्हाला. नाही घाबरणार, आण ग तू. ती म्हणाली, नाही मातेनं सांगितलं एकदा, तुम्हाला हवं तर दुप्पट भिक्षा वाढते, पण त्याला काही आणणार नाही असं म्हणून ही वळली. तेवढ्यात आमचे शिवजी म्हणाले, अगं मला चांगलं भविष्य सांगता येतं बरं का. मातृवर्गाचा एकदम जिव्हाळ्याचा विषय बरं का. यशोदेच्या मनात होतच बरं का 1-2 दिवस गेल्यानंतर की जरा याची पत्रिका एकदा बनवून घ्यावी. 4-5 दिवस झाले ना, कोणाला तरी विचारावं काय दिवे लावणार आहे पुढे. आणि कान्हा विचार करतोय बरं का आमचा की आई तर आता मला काही बाहेर नेणार नाही, आणि शिवजी तर आले, त्यांना तर मला भेटायचंय, तर काहीतरी केलं पाहिजे ना, काहीतरी केलं पाहिजे. आणि कान्हाने एकदम मोठ्यांदा रडायला सुरुवात केली. यशोदा घाबरली. 2-3 दिवस झाले हा अजिबात रडला नाही, किती छाण्यासारखा वागत होता. माझा कान्हा एकदम गुड बॉय होता. पण आता काय झालं, एकदम दुसरी एक दासी म्हणाली, अगं काही मुंगी वगैरे चावली का बघ, पटकन त्याची वस्त्र काढ. आपण लहान मुलांना असंच करतो की नाही, वस्त्र काढतो, काही कुठे चावलंय का, काही टोचतंय का. सगळं पाहिलं बरं का, कुठे काही नव्हतं. कान्हा रडतोय बरं का, कान्हा रडतोय. आणि शिवजी म्हणाले, हमें कान्हा का रोना बंद करना भी आता है.
हे वाक्य यशोदेच्या कानावरती पडलं. पण यशोदा म्हणते, अगं आधी जरा त्याची नीट माहिती घे. आपण वासुदेव जरी आला की नाही दारा, तो सांगतो बरं का, बाई तुमचं सगळं छान होणार आहे, हा तुमच्या 2 मुली आहेत ना एकदम गुणाच्या आहेत बरं का. आणि आपल्याला एकदम कसं काय याला कळलं असं वाटतं की त्यांना कसं काय कळतं काय माहिती बरं का. हे खरं. ती म्हणाली, जा, कोण आहे तो, कुठल्या गावचा आहे, नाव काय, कुठनं आलाय, कुंभस्नान झालंय का बघ त्याचं यावेळेला, कुठल्या आखाड्यातलं आहे, गायत्री मंत्र तरी म्हणता येतोय का, चेक करायचं बरं का आपण. रामरक्षा म्हणा, गायत्री मंत्र नका म्हणायला. रामरक्षा येते का बाबा? ज्याला रामरक्षा येते ना त्यांना पक्क लक्षात ठेवायचं बरं का, त्याचाच राम रक्षा आहे. रक्षिता तोच आहे बरं का, बाकी कोणी. आणि तिने विचारलं, कोण आहे तुम्ही बाबा, तुम्ही कोण? शिवजी म्हणतात, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. गोसावी बाबा, तुम्ही गोसावी आहात हे ठीक आहे, पण नेमके तुम्ही कुठले गोसावी, नाही का, म्हणजे राहायला कुठे, कुठे असता तुम्ही? शिवजी सांगतात, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. कैलासावरी नित्य वसे आम्ही, कैलासावरी नित्य वसे आम्ही. राम नाम सांगे जने बनी, राम नाम सांगे जने बनी. श्रीरामांचे नित्य स्मरण मनी, श्रीरामांचे नित्य स्मरण मनी. आत्मा रामाचे हो आम्ही धनी, आत्मा रामाचे हो आम्ही धनी. आम्ही गोसावी गोसावी, आम्ही. वा, गोसावी बाबा, हे सगळं ठीक आहे, कैलासाच्या परिसरात राहता म्हणाले, राम नाम सांगता सगळ्यांना, माहिती ना आपल्याला. शिवजी अखंड रामनामाचं जप करतात बरं का, अखंड रामनामाचं रामनामाचं जप करता. पण तुमचं काही नाव असेल ना, तुम्ही ज्या अर्थी रामाचं नाव सांगताय त्या अर्थी तुमचं काही ना काहीतरी असेल ना नाव. ते म्हणाले, हो ना आहे. मग सांगा, तुमची ओळख सांगा, मला नाव सांगा. आपण पटकन विचारलं की नाही ओळखीचं असेल तर, यांचे तुम्ही कोण, यांचे कोण, तिला असं वाटलं बरं का. विचार, यांचे कोण? सांब सदा शिव शंकर शंभो, सांब सदा शिव शंकर शंभो. कोणी म्हणती हातर शिव हो, कोणी म्हणती हातर शिव हो. ध्याने धरिता मने रमविता, ध्याने धरिता मने रमविता. सर्वच पावती होऊने शिव हो, सर्वच पावती होऊने शिव हो. आम्ही गोसावी गोसावी, आम्ही. बाबा, अहो गोसावी होता, तुम्ही इथे कशा करता आलात नाही का? बाकी कुठेही तुम्हाला जाता आलाच का, मग इथे कशा करता आला? काय सांगू अगं तुला, मी कशा करता आलोय सांगू? हो म्हणाली, सांगा तुम्ही इथे कशा करता आलात? शिवजी म्हणतात, अगं
मी आलो होतो कशा करता सांगू खरंच हो. स्वरूप त्यागुने दर्शन घ्याया म्हणाले. थोडा जरा मेकअप होताना तो कमी केला माझा. उघडून बर का तुला पाहणार नाही माझ्याकडे. कैलासावर ते चढू शकत नाही बरं का. काही तो परिसर असा आहे की त्या तापमानात सामान्य माणूस राहूच शकत नाही बरं का. आणि आमचे शिवजी एक व्याघ्र चर्म नेसलेत बरं का. बस काही नाही. गुंडाळलंय. नेसले म्हणजे गुंडाळलंय. स्वरूप त्यागुनी दर्शन घ्याया. स्वरूप त्यागुनी दर्शन घ्याया. आलो आलो सत्वर राया. आलो आलो सत्वर राया. द्यावे द्यावे दर्शन द्यावे. द्यावे द्यावे दर्शन द्यावे. भक्तजनांच्या मनी तोषावे. भक्तजनांच्या मनी तोषावे. आम्ही गोसावी गोसावी. आम्ही गोसावी गोसावी. आणि शिवांना माहिती आहे बरं का हा अवतार कुठला साधा नाही बरं का. या अवतारामध्ये काय काय करणार आहेत पुढे माहिती आहे. म्हणून म्हणाले ते सगळं पुढचं सुरू करण्यापूर्वी मला दर्शन द्या बरं का. आणि साधं सुद्धा नको. विशेष पास असतो की नाही होतो 100 रुपयाचा. काही ठिकाणी 500चा असेल. म्हणून शिवजी म्हणाले मला स्पेशल पास मधला हवंय बरं का. लीला दर्शन तुमचे द्यावे. लीला दर्शन तुमचे द्यावे. निजस्मरणामध्ये नित्य रमावे. निजस्मरणामध्ये नित्य रमावे. दीनजनांच्या उद्धाराया. दीनजनांच्या धावा धावा श्री गुरुराया. शिवांना पण माहिती आहे बरं का. दीन जनांचा उद्धार करायचा असेल ना तर सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. म्हणून भगवंतांना म्हणाले बरं का शिवजी दीन जनांचा उद्धाराया. धावा धावा श्री गुरुराया. आम्ही गोसावी गोसावी. आम्ही ते लीला दर्शन होईल ना तेवढ्यात यशोदा ते बालक घेऊन आली बरं का बाहेर. तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर. शिवजी उभे भस्म फासलंय अंगाला व्याघ्र. तो सर्प एक गळ्यात ठेवलाय बरं का फक्त. बाकीचे कैलासावर ठेवले सगळे. एक सर्प आहे. आणि आपलं तेज पण कमी केलंय बरं का. कारण बालक आहे ना समोर. बालकाला त्रास व्हायला नको. पूर्वीच्या काळात बाळंतिणीच्या खोल्या अशा डिम लाईट मध्ये असायच्या बरं का. कमी लाईट असायच्या तिथे. त्रास व्हायला नको बालकाला. पण शिवजी म्हणाले हे बालक कोणी सामान्य नाही हो. आणि काय काय असं आईच्या मांडीवरती पोहडलंय. आईच्या कुशीत घेतलंय तुम्ही. छे असं नाही. मला काय अपेक्षित आहे. मला हे असं सामान्य बालक नाही अपेक्षित बरं का. आमच्या सगळ्या देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहे बरं का. लक्षात ठेवा. सगळ्या देवतांच्या हातामध्ये सगळ्या देवींच्या हातामध्ये शस्त्र आहे. म्हणजे आम्ही स्वतःहून कोणावरती चालून जाणार नाही बरं का. पण आम्हाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला ना ते उगाच आपलं या गालावर मारलं की तो गाल असलं नाही काही. जो हात आमच्या विरोधात उठला ना तो हात तोडून टाकायचं सामर्थ्य आपल्यात पाहिजे बरं का. फक्त ते कायदेशीर मार्गाने असलं पाहिजे बरं का. आता
नाहीतर तुम्ही अर्धवट काहीतरी ऐकू नका, मुद्दाम सांगितलंय. त्रिशूळ भाला चाप बाण, त्रिशूळ भाला चाप बाण, काहीतरी घ्या. त्रिशूळ घ्या, हे घेऊ का? भाला घ्या, धनुष्य बाण घ्या. मागच्या अवतारात घेतलं होतं ना. त्रिशूळ भाला चाप बाण, घ्यावे घ्यावे हे पवित्र करी, घ्यावे घ्यावे हे पवित्र करी. चक्र सुदर्शन घ्या समरांगणी, चक्र सुदर्शन घ्या समरांगणी. आणि जर गरज पडली ना हो, तुमचं एक नावच आहे बरं का, चक्रपाणी. ज्यांच्या पाणीमध्ये चक्र आहे, पाणी म्हणजे हात बरं का, ज्यांच्या हातात चक्र आहे आणि ज्यांच्या हातावर सुद्धा चक्रच आहेत बरं का, 10 बोटावर चक्र आहेत भगवंतांच्या असं सांगतात. म्हणजे याच्या रेषा असतात ना, ज्याच्यावरनं भविष्य वगैरे बघतात बघा, ते बघतात या बोटावर चक्र आहे का, या बोटावर चक्र आहे का, या बोटावर आहे का, या बोटावर आहे काय, काही नाही. बरं आपल्या सगळ्या रेषा उभ्या आडव्या तिरक्या असतात बरं का, त्या एकमेकात गुंतलेल्या असतात बरं का. त्रिशूळ भाला चाप बाण, त्रिशूळ भाला चाप बाण, घ्यावे घ्यावे हे पवित्र करी, घ्यावे घ्यावे हे पवित्र करी. चक्र सुदर्शन घ्या समरांगणी, चक्र सुदर्शन घ्या समरांगणी. हीच विनविणी तुम्हा श्री हरी, हीच विनवणी तुम्हा श्री हरी. आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. वा नमः पार्वती पते, हर 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 महादेव. राम मंदिराला जेव्हा वर्षपूर्ती झाली ना 22 जानेवारी, त्या दिवशी हे कवन रचलं बरं का. शिवजींनी बघितलं बरं का त्याच्याकडे आणि यशोदेला म्हणाले, यशोदे हा साक्षात नारायण आहे, नारायण. यशोदा म्हणते मनामध्ये, मला वाटलं होतं ह्या गोसाव्याला काही भविष्य कळत असेल, पण याला तर काहीच कळत नाही. हा कसला नारायण, हा माझा कान्हा आहे. ती आई आहे ना, ती आई आहे, तिचा भाव आहे बरं का. शिवजींनी भरपूर आशीर्वाद दिले बरं का आणि निघून गेले. आणि 2 दिवसानंतर पुतना आली. छान सुंदर सुंदर रूप घेतलं होतं बरं का तिला. मुळात ती सुंदर नव्हती, पण ती म्हणाली कान्हाला भेटायला जायचंय ना. मग जरा आजूबाजूला बघितलं तर तिच्या घराजवळच तिला ऐश्वर्या ब्युटी पार्लर दिसलं. मग म्हणाली तिथे जाऊन मेक ओव्हर करून येऊया. मेक ओव्हर करून आली आणि दिसायला अत्यंत कुरूप बरं का. म्हणजे दिसायला व्यवहारात बघू नका बरं का, मनाला अत्यंत कुरूप होती, कटू होती मनाला. आणि ती कंसाची सहकारी आहे बरं का. ती आली आणि एकदम यशोदेच्या शेजारी जाऊन बसली. काय ग यशोदे, हा बापरे, आता कुठला काय असतं हे तयार आहेत बरं का आणि चालू पण आहे.
त्यांनी ऐकलं. आठवं भागवत आहे सलग बरं का, या 3 महिन्यात 8वा आहे बरं का. हा अवतार सुद्धा 8वा आणि आमचं सलग 8वं भागवत आहे बरं का आत्ताचं या महिन्यातलं. मी आज अष्टमी आहे. अरे क्या बात आहे, वा वा वा, काय योग आहे. आम्ही फक्त तारखा ठरवल्या होत्या बरं का. वा या मग आज अष्टमी आणि आमचा गोपाल कृष्ण आला बरं का. या पुढे घेऊन येत आहे त्याला. ये कान्हा ये. तो अष्टमीला आला असला तरी त्याचा 8वा वाढदिवस नाहीये बरं का. ये बाळा, थांबा येणार नाही तो. आज येतो ना, त्यांना एंट्री पण घ्यायची आहे. ये भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. या तुम्ही त्याला घेऊन बसा, इथे राहील ना, 5 मिनिटं थांबेल ना. छान गोष्ट सांगणार आहे तुला. ये बस, मला बसा. आणि काही काळजी करायची नाही बरं का. झोप आली ना, बिंदास आडवं व्हायचं बरं का. फक्त बसून झोपायचं नाही. ते मोठ्या माणसांनी तसं झोपायचं असतं. लहान मुलांनी आडवं व्हायचं चक्क बरं का. ते एकदम छान असतं, त्यांना काही फरक पडत नाही. काय तत्वज्ञान सांगतायत का काय सांगतायत, जाऊ दे. झोप आली, झोप दे. पुतना आली आणि पुतणीनं कान्हाला आपल्या मांडीवरती घेतला आणि आपला विषाग्रस्तनं कान्हाच्या मुखामध्ये सरकवला. कान्हानं काय केलं, कान्हानं पटकन डोळे मिटून घेतले. का हो, कान्हानं का डोळे मिटून घेतले. आमचे एक संत म्हणतात, कान्हानं डोळे मिटून घेतले कारण कान्हा लाजला. मातेशिवाय असं बघायचं नाही ना, म्हणून कान्हाने डोळे मिटून घेतले बरं का. कान्हा लाजला. दुसरे एक संत म्हणाले नाही म्हणून नाही डोळे मिटून घेतले. कान्हानं डोळे मिटून घेतले याचं कारण असं आहे की जेव्हा कॅबिनेटची मीटिंग बसायची ना, म्हणजे ब्रह्मदेव, महाविष्णू आणि शिवजी, त्यावेळेला शिवजी सांगायचे बरं का, मी विषप्राशन केलं, मी विषप्राशन केलं, मी विषप्राशन केलं. कान्हा म्हणाला, आता जेव्हा मी मिटिंगला जाईन ना, तेव्हा शिवजींना मी पण सांगू शकेन मी सुद्धा विषप्राशन केलं. म्हणून कान्हानं डोळे मिटले बरं का. भरपूर विस्तार आहे बरं का याचा. तो कंटाळेल म्हणून नको, तर दहीहंडी करता आला. आणि पुतणेनं आपला विषाग्रस्तनं त्याच्या मुखात दिला. कान्हानं चुरू 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 ते विष ओढायला सुरुवात केली बरं का. याच्या आधी तिनं काही बालकं मारली होती असा उल्लेख आहे. कान्हानं रक्त ओढायला सुरुवात केली. त्या रक्तामागून तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली आणि ती आता कान्हाला म्हणते, कान्हा मुंच मुंच, म्हणजे सोड सोड. कान्हा म्हणला, मी एकदा ज्याला धरलो ना त्याला कधीच सोडत नाही. एकदा जो माझ्या भक्ती मार्गाला लागला ना त्याला मी आजूबाजूला जाऊच देत नाही म्हणाले. फक्त आपलं लक्ष पक्क पाहिजे बरं का. आपली भक्ती पक्की पाहिजे, आपली साधना पक्की पाहिजे, आपली उपासना पक्की पाहिजे. भागवत सप्ताहात काय करायचं तर आपली निष्ठा पक्की करायची बरं का भगवंतांच्या श्रीचरणांकडे. गो म्हणजे इंद्रिय बरं का, एक अर्थ आहे. ही सगळे इकडे तिकडे चरतात ना आपली इंद्रिय,
हे खावंसं वाटतंय, ते खावंसं वाटतंय, ते खावंसं वाटतंय. आज 56 भोगाला काय काय मिळणार आहे, मी काय आणलंय, शेजारी काय ठेवलंय, हा हे सगळं भगवंतांचा प्रसाद म्हणून भक्षण करायचंय बरं का. त्याला नावं नाही येत, वेगवेगळी पदार्थ वेगळे असतील, पण हे सगळं होणार काय अंतिमतः प्रसाद आहे, हा काला आहे बरं का. आणि या कराल कालात ज्याला हा काला मिळतो ना, त्याचं भाग्य आहे बरं का, त्याचं भाग्य. म्हणून अनेक जण मुद्दाम आमच्या इथे तर मंदिरात विचारतात बरं का, काल्याचं कीर्तन कधी आहे. महिनाभर येणार नाही, पण अमावस्येला जर काल्याचं कीर्तन असतं आमच्या मंदिरामध्ये. काल्याला अगदी पक्के येतात बरं का. काय ते दूध दही तूप काही लाह्या घेऊन येतात. तिथला जो मातृवर्ग आहे त्यांना माहिती आहे. त्यांना फक्त सांगायचं की उद्या काला करायचा आहे, की त्याबरोबर त्यांच्या ठरवून काय 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 आणायचं. इतकं मस्त वातावरण असताना मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो बरं का. नारद मंदिरामध्ये नक्की या, दर्शन घ्यायला या. अमावस्येच्या दिवशी म्हणजे जेव्हा आपला मराठी महिन्याचा शेवट असतो तेव्हा नारद मंदिरामध्ये काल्याचं कीर्तन असतं. आत्ता 2 महिने वेगळे कार्यक्रम आहेत, पण चैत्रापासून कधीही येऊ शकता तुम्ही. आवर्जून एखाद्या दिवशी काल्याचं कीर्तन तो अनुभव पण आपल्याला मिळाला पाहिजे. तो पण वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. पंचप्राण ओढायला सुरुवात केल्यानंतर पूतना आता अस्वस्थ झाली आणि तिला आता तो देह तिचा मावेना बरं का असं म्हणतात. म्हणून ती बाहेर गेली आणि मोठं धूळ पडलं. 24 किलोमीटर लांब एवढं मोठं ते धूळ होतं असा उल्लेख आहे नाथांच्या एका अभंगामध्ये. पूतना गेली, त्याच्यानंतर एक एक कंसाचे सगळे सहकारी येत आहेत बरं का. शकाटासुर मारला. आपल्याला बकासुराची कथा माहिती असते बघा. भीमा संदर्भात तो बकासूर माहिती असतो, पण बक म्हणजे बगळा. तो असुर बगळ्याच्या रूपामध्ये आला म्हणून बक असुर अशा ह्याने तो बकासूर आहे. तो मारला. या सगळ्यामध्ये भगवंतांचं नामकरण झालं बरं का. गर्गाचार्यांनी भगवंतांचं नामकरण केलं. ही कथा पण फार मोठी आहे. गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्यांनी नंदाला सांगितलं बरं का की मला तुझ्या बालकांचं नामकरण करायचं आहे, पण कोणालाही सांगू नकोस, नाही तर कंसाला कळेल की मी आलोय तुझ्या घरी आणि मग तो तुझ्या बालकांना काही धोका पोचेल. आणि म्हणून अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये ते झालेलं आहे. बलराम दादा वयाने पण मोठे, 1 वर्षभराचं अंतर आहे या दोघांमध्ये. त्यामुळे ते जरा दिसायलाही दष्टपुष्ट होते, मोठे होते. म्हणाले हा मोठा वाटतोय जरा. जो मोठा आहे तो राम, जो मोठा आहे तो राम बरं का. त्यांनी कायम रामाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा बरं का. रामाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा. जमेल नाही जमेल त्याच्यावरती सोडायचं, पण प्रयत्न आपला असा असला पाहिजे बरं का. सगळ्यांना मदत करण्याचा असला पाहिजे. आपल्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही ना ह्याची काळजी घेतली पाहिजे बरं का. हे सगळ्या मोठ्या भावांना कळलं पाहिजे की नाही. आणि त्यांना सांगा बरं का, कथा चालू आहे ऐकायला. ज्यांच्या आली नसतील त्यांच्याकरता सांगतो. आणि हा बलामध्ये सुद्धा अधिक असेल बरं का, म्हणून बलराम. बल अधिक आहे या सगळ्या याचं, म्हणून बलराम. आणि हा म्हणाली जरा सावळ्या वर्णाचा आहे, श्यामल वर्णाचा आहे. आणि हा कसा आहे तर हा सगळ्यांचं चित्त आकर्षून घेणारा आहे, म्हणून म्हणाले हा कृष्ण. जो याच्याकडे एकदा पाहिल ना तो त्याची नजर हटणार नाही बरं का याच्यावर. त्याची नजर हटणार नाही, म्हणून हा कृष्ण झाला. आणि आता राम आणि कृष्ण मोठे होत आहेत बरं का. सवंगडी जमा करायला सुरुवात झाली. एक मित्र यायला लागले. पेंड्या आला, सुदामा आला. सुदामा म्हणजे कथा जी आपण बघतो तो नाही बरं का, भगवंतांचा एक श्रीदामा म्हणून मित्र आहे तो, सुदामा म्हणून सांगतात.
मधुमंगल आहे, असे सगळे 8-10 मित्रांची नाव आहेत भगवंतांच्या. हे सगळे एकत्र जमायला लागले आणि कान्हानं बघितलं बरं का. कान्हा विचार करतोय, काय रे तुमच्या तब्येती अशा कशा काय? आपल्या घरामध्ये दही दूध लोणी तूप मुबलक आहे, तुम्हाला काही मिळत नाही का? मधुमंगल म्हणाला, खरंच सांगतो कान्हा, आम्हाला मिळत नाही. मग तुम्ही सकाळी उठल्या उठल्या काय पिता? काय पितात? चहा. कान्हा म्हणाला, अरे हे काही कलियुग आहे का? कलियुगात चहा प्यायचा सकाळी उठल्या उठल्या? द्वापार युगात छान दूध प्यायचं बरं का, ग्लास भरून, देशी गाईचं, पिशवीत नाही येणार म्हणा. नाही म्हणायला काय होतं तुम्हाला? मला माहिती आहे तुमच्याकडे पिशवीतलं द्यायचं, देशी गाईचं प्यायचं बरं का. हे काय A1 A2 ते तुम्ही बघा. कान्हा म्हणाला, अरे असं कसं? हे सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे. आपल्या घरात जे तयार होतं ना ते आधी आपल्याला मिळालं पाहिजे. देवाला नैवेद्य दाखवायचा, आपण घ्यायचं आणि मग मथुरेच्या बाजारामध्ये जायचं विकायला. नाही रे कान्हा, आमच्या घरात आम्हाला काही मिळत नाही, ते विकायला मथुरेच्या बाजारामध्ये जातं. असं का? आपण एक काम करू, आपण तुमच्याच घरामध्ये जाऊ आणि चोरी करू. कान्हा, अरे चोरी करायची? कान्हा म्हणलं, हो त्याला काय होतं? कान्हा, अरे चोरी करणं पाप आहे. कान्हानं कमरेवर हात ठेवलीवर काय? कान्हा म्हणाला, हा पक्का कम्युनिस्ट दिसतोय. आता याला कळलं का चोरी करणं पाप आहे? 70 वर्ष यांची घरं भरत होते तेव्हा नाही कळलं? आता एक एक पाप आहे वगैरे कळायला लागलं का? बरं म्हणाले, उशिरा का होईना पप्पू पास हो गया. कान्हा म्हणाले, काही नाही म्हणाले, माझ्याकडे मंत्र आहे, मी तुम्हाला सांगतो. मंत्र म्हणलं की सगळी पाप सगळ्याचं क्षालन होतं. कान्हाने सगळ्यांना मंत्र सांगितल्यावर हळूच, ज्यांना हवा असेल त्यांनी नंतर मला भेटा, म्हणजे मला कळेल कोणाकोणाची पाप किती किती. गंमत बरं का. आणि झालं, आज ह्याच्या घरी जायचं, उद्या त्याच्या घरी जायचं, लोणी तूप काय जे काय रांजणामध्ये भरले, डेऱ्यामध्ये भरले ते काढायचं आणि खायचं. कान्हा खायचा नाही बरं का कधी. कान्हा असा घ्यायचा हातामध्ये आणि खिडकीतनं हात बाहेर काढायचा. एखादा वानर यायचं आणि पटकन घेऊन जायचं. बरं, एका गोपानं विचारलं, कान्हा तू का नाही रे खात काही? त्या वानरांना कशाला देतोस? कान्हा म्हणाला, अरे मागच्या अवतारामध्ये यांनी माझी सेवा केली आहे ना, त्यावेळेला काही देऊ शकलो नाही रे, मी काही देऊ शकलो नाही. आता कर्तव्य आहे ना माझं. कान्हा बोलला असं काहीतरी, पण त्या गोपाला काही कळलं नाही बरं का. त्याची परिस्थिती आपल्यासारखीच होती. मला हे सांगायचं. ठीक आहे म्हणाला, काय. आणि एक दिवस मधुमंगलच्या घरी गेले, तोपर्यंत सगळ्यांकडे बातमी पसरली होती बरं का, की कान्हाने काहीतरी मंडळ वगैरे स्थापन केलंय आणि कान्हा त्या मंडळाचा अध्यक्ष आहे. एकाने विचारलं बरं का कान्हाला, कान्हा आपण अध्यक्ष बदलायचा का रे? कान्हा म्हणाला, नाही अध्यक्ष. काही लोकांनी ऐकलं बरं का हे कान्हाचं. अजून काही अध्यक्षपद सोडायला तयार नाही. अध्यक्ष काही होऊ दे का. एक जण म्हणाला बरं का, दादांना अध्यक्ष करूया का? म्हणजे बलराम दादांना बरं का, मी कान्हाबद्दल बोलतोय. नाही म्हणाले, बलराम दादा वगैरे अध्यक्ष नाही. अध्यक्ष हे ऐकलंय बरं का बहुतेक काही लोकांनी. बहुतेक सगळ्यांनी. मला असं वाटतं भागवताला यायला पाहिजे बरं का. कळतात काय 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 छोट्या छोट्या गोष्टी. हे डिटेलिंग करतो बरं का, कामातलं डिटेलिंग करतं भागवताला. मधुमंगलच्या घरी गेला आणि मधुमंगलच्या आईनं ते सगळं दूध तूप लोणी दही
जे काही होतं ना ते एका 2-3 गाडग्या मडक्यामध्ये भरून ठेवलं होतं बरं का. आणि ते असं उंच छताला बांधलं होतं बरं का. इथे बांधलंय ना, शिंकाड्याला बांधलंय बघा, तसं बांधून ठेवलं होतं बरं का. कान्हा सगळ्या खोल्यांमध्ये जाऊन आला बरं का. पूर्वीच्या काळामध्ये एक दुपट्याचं कपाट असायचं वेगळं, आठवत असेल जुन्या. त्याला जाळी असते पुढे आणि खिट्टी असते, काय कडी असते छोटी, असं ते दुपट्याचं कपाट असतं बरं का. त्यात हे सगळं ठेवायचं. कान्हाने ते उघडलं नाही म्हणा. लॉकरमध्ये तर काही दूध दुपतं ठेवत नाही, लॉकरमध्ये नसणार म्हणजे मग कुठे ठेवलं असेल, कुठं ठेवलं असेल, असं असं करत 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 कान्हा फिरतोय बरं का त्या घरामध्ये. आणि कान्हा म्हणला मी फिरून फिरून दमलो बरं का, म्हणून कान्हा खाली बसला. हा बघा कसा बसलाय कान्हा. कान्हा खाली बसला बरं का. आणि कुठेवर ठेवलं असेल, कुठेवर ठेवलं असेल, कुठेवर ठेवलं असेल, असं वर बघितलं. बघ रे कान्हा वर, कान्हा वर बघ, वर बघ, आकाशात बघ काय दिसते. दिसलं म्हणला. कान्हा म्हणला मधुमंगल तुझी आई हुशार आहे रे, पण तिला हे माहिती नाही की जगातली अशी कोणतीच जागा नाही जी मला माहिती नाही. काय करूया रे कान्हा. काही नाही म्हणाले, तुम्ही असे एकावर एक एकावर एक एकावर एक उभे राहा. हां, थर लावू आपण एकावर एक. आणि ते लावून काय करायचं, काही नाही, मी काय करतो त्या वरच्या ज्या मटकीमध्ये दही दूध लोणी तूप जे काही भरून ठेवले ना, त्याला असं एक बारीक छिद्र करतो. त्याने काय होईल, त्यानं त्याची छान धार येईल बरं का बाहेर. कल्पना करा, मडकं भरून ठेवलं एक अगदी, आणि त्याला बारीक भूक पाडलं, त्याची धार येते की नाही, वरचं वजन आहे ना त्यात पाणी. सख्या हरी. काय करायचं कान्हा, अरे काय करायचं म्हणजे चोरी करायची. चोरी चाल करू सख्या हरी, चोरी चाल करू सख्या हरी, चोरी चाल करू. बिंदास जायचं आणि चोरी करायची बरं का. अरे काय कमी आपल्याकडे म्हणून आपल्यापासून असं लपवून ठेवतात. काही नाही, बिंदास म्हणाले. आणि आपल्या घरातलं आपणच खायला काही चोरी म्हणत नाहीत बरं का. बाल दिले गृह गोरस पुष्कळ, बाल दिले गृह गोरस पुष्कळ, गोप मिळो निहरू सख्या हरी, चोरी चाल करू सख्या हरी. ओम. चोरी चाल करू. दही भरणीसी टोचणे आतळे, दही भरणीसी. कान्हा म्हणाला लाईट लावा, दही अंडी फोडायची आहे ना, म्हणून लावली बरं का. काय आहे, काही कृत्य ना उजेडातच करावी बरं का. कान्हा आमचा चोरी तर उजेडात करतो बरं का. दधी भरणीसी टोचुनी आतळी, दधी भरणीसी टोचुनी आतळी, बदनी धार धरू सख्या हरी, चोरी चाल करू सख्या हरी. उद्धव चिद्धन अद्वय गोरस, उद्धव चिद्धन अद्वय गोरस, उरले अंग भरू सख्या हरी, चोरी चाल करू सख्या हरी, चोरी चाल करू सख्या हरी, चोरी चाल करू, चोरी चाल करू, चोरी चाल करू.
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. एकावर एक सगळे चढले आणि कान्हानं ती जी हंडी होती ना ती फोडली. बरं का, आपण हंडी फोडून घेऊ. एक दोन पदर कोणाला आज सादर करायची असतील तर ती, आणि मग पुढच्या कथाभागाकडे बोलूया. व्हिडिओ काढ, सांग, फोटो ये घ्या त्याला. तुझ्या खांद्यावर उभं कर, म्हणजे बसव. हा आहे ना, या बाजूला उभा राहा म्हणजे सगळ्यांना दिसेल. हा, फोटो, व्हिडिओ, कॅमेरा, फोन वाजणार नाही ह्याच्यात. काय करू शकता तुम्ही? फोन फक्त वाजणार नाही ह्याच्यात. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, पूर्ण करा. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण. यश इकडे उभा राहा, इकडे उलटा उभा राहा. या बाजूला उभं कर त्याला, या बाजूला. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. त्याला समोर कर. ए बाळा, त्याचं काय नाव आहे? आदित्य. तू बरोबर उलटा उभा राहा, तिकडे तोंड कर. तुझं तोंड इकडे नको, मला माहिती आहे तू आता. हा होड. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यानं खाली घेतलं.